नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पंढरपूर स्पेशल साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचे। पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर आपला साबुदाणा छान असा फुलतो। साबुदाणा व्यवस्थित फुलण्यासाठी आता मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। म्हणजे आपला जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचे आणि त्याच्यावरती अगदी आपला बोटाचं एक पेर आहे तितपत आपल्याला हे पाणी घालायचे। तर तुम्ही इथे बघू शकता आपले बोटाचे एक जे पेर आहे ते पेर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचे। आता हा साबुदाणा झाकून ठेवूया आणि साधारण 5 ते 7 तास आपण भिजत ठेवायचा आहे। आता इथे मी रात्रभर हा साबुदाणा भिजत घालणार आहे। आता हा साबुदाणा मी दुसऱ्या दिवशी उघडून पाहत आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त फुललेला आहे आणि अगदी दाना दाना असा मोकळा झालेला आहे। तर आता आपण यापासून मस्त अशी खिचडी करणार आहोत। आता या साबुदाण्यामध्ये सुरुवातीलाच आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। इथे मी जाडसर असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे। म्हणजे याचे जे दाणे आहेत ते खाताना छान लागतात मध्ये मध्ये। आता इथे साधारण मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला कमी जास्त कसा आवडेल तसा। तर इथे मी साधारण 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता यातच आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय। म्हणजे सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे साबुदाण्याला व्यवस्थित मीठ लागल्यामुळे खिचडी छान एकजीव होते। तर इथे मी सुरुवातीला मीठ सुद्धा अंदाजाने घातलेला आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजाने इथे मिठाचा वापर करू शकता। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान तापलेली आहे। आता मी यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे तूप घालत आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर करू शकता। तूप छान आता आपण गरम करूया। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तूप छान तापल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं छान तडतडल्यानंतर आता इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। तर तो बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कच्चा बटाटा घातल्यामुळे खिचडीला छान टेस्ट येते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे वाफलेल्या बटाट्याचा वापर सुद्धा करू शकता। तर इथे आपण हा बटाटा छान असा या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याचा कच्चेपणा जाण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिट भर आता आपल्याला याला वाफवून घ्यायचंय। आता आपण बटाट्यासाठी इथे मिठाचा वापर करणार आहोत, म्हणजे बटाट्याला छान अशी टेस्ट येते। इथे मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे, कारण आपण ऑलरेडी साबुदाण्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे। आता हे जे मी मीठ घातलेले ते फक्त बटाट्यापुरतंच घातलेलं आहे। आता हे छान परतून घ्यायचंय। आता या स्टेजला साधारण 3 ते 4 चमचे बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायची। आता इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथे मी साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत। आता या मिरचीची पेस्ट आपण तुपावरती छान परतून घ्यायची, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। या स्टेजला आता आपण झाकण ठेवूया आणि याला 3 ते 4 मिनिट वाफ देऊया। इथे 3 ते 4 मिनिट झालेला आहे आणि आपला बटाटा पण छान वाफला गेलेला आहे। आपण झाकल्यानंतर सुद्धा मी झाकण उघडून थोडंसं परतून घेतलेलं, म्हणजे जेणेकरून ते खाली चिकटू नये। तर इथे आपला बटाटा छान वाफलेला आहे। आता या स्टेजला आपण आपला जो साबुदाणा आहे तो साबुदाणा ओतून घ्यायचा आहे आणि छान असा आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। साबुदाणा व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे साबुदाणा खिचडीला छान अशी टेस्ट येते। तुम्हाला जर का आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता पुन्हा ही साखर घातल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। साखर घातल्यानंतर आता साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट वाफ द्यायची आहे, म्हणजे आपली खिचडी छान मऊसूत अशी होते। तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिट झालेले आहे आणि मऊसूत अशी आपली पंढरपूर स्पेशल साबुदाणा खिचडी तयार आहे। खूप मस्त लागते, टेस्टी लागते। तर आता आपण मस्त गरमागरम अशी सर्व करून घेऊया। तयार झालेली साबुदाणा खिचडी
तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता, मस्त टेस्टी लागते। त्याचबरोबर तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।